आउटपुट आहे, याच्यात गाडी पण चालते, जाऊ द्या गाडी. आता याच्यामध्ये गाडीवर फवारणी पण चालते करायला. पण हा महत्त्वाचा विषय कसा आहे का, बरेच लोक काय म्हणते की अंतर एवढं मोठं कशाला ठेवलं आहे, का झोपायचं आहे का, बास टाकायची का, खुर्ची टाकायची का. महत्त्वाचं आहे का कुठल्याही पिकाला, जमिनीच्या वर येणाऱ्या कुठल्याही पिकाला सूर्यप्रकाश महत्त्वाचा आहे. मागच्या वर्षी याच शेतामध्ये आपण एकरी 24 क्विंटल घेतलं गावरानी चण्याचं. हा प्लॉट दुसरा आहे. आता या म्हणजे आता 2026 मध्ये आपण हा व्हिडिओ शूट करतो. इथं 5 वेगळ्या प्रकारचे प्लॉट आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या इथं कमीत कमी 150, 200, 250 शेतकरी येतात. तुमची किती वेळ आहे? या ना तुम्ही, या ना, लाजायला काऊन, लग्न राहिले काय? तुमची किती वेळ आहे इथे यायची? दुसरी वेळ आहे तुमची, दुसरी वेळ. तर या ठिकाणी रोज सकाळपासून 150, 200 लोक जवळवा व्हिडिओ मध्ये. तर याच्यामध्ये कसं महत्त्वाचं आहे का आपण सकाळपासून शेतकऱ्यांना दिवसभर माहिती देतो आणि आपल्याकडे येणारे लोक काय मूर्ख नाहीत, ते सगळे हुशार आहेत माझ्यापेक्षा. कारण त्यांना आपल्यात काय चांगलं आहे ते माहीत आहे आणि ते घेण्यासाठी इथे येतात. जसं तुम्ही तुमच्या गावातून आले, तुम्हाला काही नवीन करायचं आहे, पण तुमच्या गावात सुरुवातीला काय शेतकरी हसते तर, कारण एवढं अंतर म्हटलं का बाई काय गाडी न्यायची का आणि त्यात काय बैलगाडी फिरवायची का, नसन तसं. तर प्रामुख्याने महत्त्वाचा विषय कसा आहे का तुम्ही तर आता तुम्ही किती बाय किती लावला हरभरा? 18 इंच, 16 इंच. आता 18 इंच 16 इंच तुम्ही जर लावायला तर ते लवकर मिळून जाते आणि जेवढं लवकर मिळेल तेवढं एकदा वरच घाट लागते, मग खाली काहीच लागत नाही. याच्यामध्ये ना फुटवे लागायचं औषधी आहे ना टॉनिक, याच्यामध्ये ना फुटवे लागायची कोणती औषधी आहे, ना याला फुलं लागायची कोणती औषधी आहे, ना फळपाणी लागायची औषधी कुठलीच नाही. आता इथं जमते गाडी चालवायला? तुमच्या आणि याच्यामध्ये काय फरक आहे? तुमच्या हरभऱ्यामध्ये आणि याच्यात काय फरक आहे? गाडी पण नाही चालत, गाडी चालत नाही, तुम्हाला तुम्हाला चालत नाही, गाडी तर दूर राहील. तर याच्यामध्ये हे अंतर आहे 4 फूट. पण 15-20 दिवसामध्ये समोर 1 महिन्याला तर हे गाडी चालत नाही. तर याच्यामध्ये फवारणीला सोपा आहे. इथून इकडे हे 2 तास घेऊ शकतो आपण, पलीकडे 2 तास घेऊ शकतो. जसं फवारणीचं लगे तिकडे आणि त्यात तासात गेलं तर ते 2 पलीकडे अलीकडे 2 तास घेऊ शकतो. तुम्ही टॉनिक कोणतं मारता? तुमचा मग याच्यापेक्षा चांगला प्लॉट असेल ना? याच्यापेक्षा डाऊन जाईल, चांगला असतं ते 8 पर्यंत गेलाच नाही. तुम्ही काय करा, हा प्लॉट तुम्ही 15-20 पाहायला, तुम्हाला प्रत्येक आम्ही म्हणजे कसं आहे, आम्ही जे सांगतो तेव्हा सिद्ध होईल जेव्हा तुमच्या शेतात आमच्या पद्धतीने प्लॉट चांगला डेव्हलप होईल. तुमचं उत्पादन आमच्या पद्धतीने 4-5 क्विंटल जरी वाढलं तरी खूप काही झालं, समजा साध्य केलं आपण असं समजू शकतो. जसं तुम्ही कॉटन केलं, तुमचं गाव कोणतं आहे? हां, तालुका बरोबर, जिल्हा. तुम्ही यावर्षी अनुभव घेतला ना? खर्च कमी आहे का जास्त आहे? खर्च कमी आहे. आणि उत्पादन सांगत मी 13 ते 14 घेत होतो. हां, किती काही करा, खर्च किती काही नाही, काही तर मग बोंडसड येऊन जायची, काहीतरी करायचं. यावर्षी त्याच्यापेक्षा डबल झालं. हां, नाही डबल नाही, पण मी सॅटिस्फाय की 20 क्विंटल होऊन जातं. हां, 15 तर आता यावर्षी तुम्ही 20 पर्यंत झाले, पण यावर्षी वातावरण नाही ना. तुम्ही आता यावर्षी तुम्हाला 20 व्हायला, पण तुम्ही पारंपरिक मध्ये लावला असता तर यावर्षी 20 झाला असता का? नाही, किती झाला असता? ते 10च्या खालीच असते ना. तर महत्त्वाचं होतं का तुम्ही जेवढे जास्त त्यामध्ये सूर्यप्रकाश भेटेल. जमिनीच्या आत येणार कुठले पीक दाट पाहिजे, जसं भुईमुगाचं पीक आहे का, जमिनीच्या आत 80 किलो टाका भुईमुग, तुम्हाला 25-30 क्विंटल भेटेल. पण हरभरा झालं, कापूस झालं, सोयाबीन झालं, हे जर दाट पेरलं तर तुम्हाला उत्पादन नाही येतं. तुम्ही लावता कापूस 3x1, आम्ही लावतो 7x1. तुमचं आमच्यापेक्षा उत्पादन डबल यायला पाहिजे. झाडाची संख्या जास्त येते. आणि ते सेमच कॅटेगरी आहे. शेतकरी काय करते, 3 मध्ये खूप वाढवते. पण पाहायला गेलं तर खाली काहीच नाही, खाली काही वरूनच घेते. मेन सूर्यप्रकाश आहे ना. फोटो घ्या, फोटो. व्हिडिओ हा, केलं बंद.